हॅलो फ्रेंड्स, आजची भाजी एकदम सिंपल आणि टेस्टी आहे। घरामध्ये अवेलेबल असलेलं साहित्य वापरून आपण हे कोफ्ते बनवत आहोत। सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मुलांना काहीतरी चटपटीत बाहेरचं खावंसं वाटतं, त्यामुळे असे कोफ्ते जर घरी बनवून दिलं तर मुलं देखील आवडीने खातील। किंवा काही स्पेशल गेस्ट येणार असेल, सण समारंभाला देखील अशी कोफ्त्याची भाजी तुम्ही नक्की करू शकता। तर तुम्हाला ह्या रेसिपी बनवलेल्या आवडत असतील आणि अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असेल तर किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सगळ्यात आधी ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आपण बनवूया। तर त्यासाठी 1 चमचा तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेले आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे, आल्याचा 1 इंचाचा तुकडा घेऊन त्याची अशी बारीक काप करून घेतलेले आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, साधारणतः अर्धा मिनिट हे तेलावर परतून घेतलेले आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठे मोठे कापून घेतलेले आहे आणि ते देखील आता हे तेलावर आपण परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट परतल्याच्या नंतर कांद्यामध्ये इथं हलकासा मऊपणा आलेला आहे, इथे पाहू शकताय। त्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 काजू टाकलेले आहे, जे टोटली ऑप्शनल आहे, पण ग्रेव्हीची टेस्ट जी आहे ना ती काजूमुळे खूप छान येते। त्याचबरोबर मीडियम साईजचे 2 टोमॅटो टाकलेले आहेत, चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो जे आहे ना लवकर शिजले जातील। आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, ज्यामुळे ग्रेव्हीचा कलर जो आहे ना छान येईल। आणि ही कमी तिखट आहे, त्याच्यामुळे आपल्या अंदाजानुसार इथे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हे सगळं असं परतून घ्यायचं आहे। सगळं मिक्स केल्याच्या नंतर झाकण ठेवून आपण हे 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे। टोमॅटो चांगले शिजलेले आहेत, इथे पाहू शकता एकदम हे मऊसूत झालेले आहेत। कांदा टोमॅटो एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता याचा मसाला जो आहे ना एकदम मस्त असा वाटला जातो आणि त्यामुळे त्याची ग्रेव्ही जी आहे ना ती एकसारखी बनली जाते। टेक्स्चर जे आहे ना ते खूप छान असं येतं। आता हा गरम आहे, पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण हा वाटून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपण कोफ्ते बनवून घेऊया। कोफ्ते बनवण्यासाठी 1 उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे आणि 1 वाटी कोबी किसून घेतला आहे, त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे ओलसरपणा त्यातला निघून जातो। तर आता तो देखील ॲड करूया। उन्हाळा आहे, दूध फाटलं होतं तर त्याचं पनीर केलं आणि साधारणतः 1 वाटी पनीर याच्यामध्ये टाकत आहे। अर्ध्या वाटीला कमी गाजर किसून टाकलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा लसूण असा बारीक कापून टाकलेला आहे, थोडंसं आलं देखील टाकलेलं आहे आणि हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठल्या भाज्या तुम्हाला अजून ॲड करायच्या असेल, स्किप करायच्या असेल तर त्या करू शकता। सुके मसाले टाकूया। पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धने जिरा पावडर टाकलेली आहे, थोडीशी इथं लाल तिखट टाकलेलं आहे कारण हिरवी मिरची देखील आपण टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। आता हे एकदम अलगद आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं अजूनही आपण मीठ वापरलेलं नाही आहे, लगेचच जर मीठ वापरलं तर ह्या भाज्या ज्या वापरलेल्या आहेत त्यांना जास्त पाणी सुटेल आणि एकदम ओलसर होतील, त्याच्यामुळे आधी सगळ्या अलगद हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे सुके मसाले आहेत आणि सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत ते व्यवस्थित मिक्स होईल। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता याच्यासाठी बाइंडिंग करण्यासाठी आपण याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी आणि याचबरोबर टाकत आहोत पाव वाटी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर देखील तुम्ही वापरू शकता, पण तांदळाचं पीठ घरामध्ये सहज अवेलेबल असतं, त्याच्यामुळे मी इथं तांदळाचा वापर केलेला आहे। आणि इथे आता आपण टाकत आहोत चवीपुरतं मीठ। आता ही पिठं देखील आणि मीठ एकदम अलगदपणे आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काय होईल पाणी जे आहे ना कमीत कमी प्रमाणामध्ये सुटेल। कोफ्ते ओलसर झाले तर तळताना ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आधी असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे, मग आता हाताने या पद्धतीने असं हे मिक्स करायचे, वरचेवर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम हाताने दाबून मिक्स केलं लगेच तर पाणी सुटेल, त्याच्यामुळे वरचेवर असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कोफ्त्यांचा आकार तुम्ही बॉल शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये करू शकता किंवा मी इथं असे ओव्हल शेपमध्ये हे बनवून घेतलेले आहेत, तर या पद्धतीने करू शकता। आपल्याला जे आवडेल त्या पद्धतीने करू शकता। नेहमीच राऊंड शेपमध्ये आपण बनवत असतो, एक थोडासा चेंज म्हणून या पद्धतीचे मी असे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत। तर सगळे कोफ्ते या पद्धतीने आपण बनवून झालेले आहेत आणि कोफ्ते बनवल्याच्या नंतर लगेच तळून घ्यायचे आहे। जर ते आधी बनवून ठेवले आणि नंतर तळले तर त्याच्यामध्ये ओलसरपणा होईल, त्याच्यामुळे बनवायचे आणि लगेच तळायचे आहेत। आता कोफ्ते तळण्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी 1 कोफ्ता इथे टाकून पाहिलेला आहे, बिलकुल सुटत नाही आहे तेलामध्ये, इथे पाहू शकता। तर परफेक्ट असे कोफ्ते झालेले आहेत, बाइंडिंग परफेक्ट झालेलं आहे। जर तुमचे तेलात टाकल्याच्या नंतर कोफ्ते सुटत असतील, विरघळत असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ जे आहे चणा डाळीचं आणि तांदळाचं थोडंसं मिक्स करा, बिलकुल कोफ्ते जे आहेत ते सुटणार नाहीत, एकदम परफेक्ट असे हे तळले जातात। तर तेल इथं चांगलं गरम झालं की कोफ्ते टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे, जेणेकरून कोफ्ते जे आहे ना
आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातील आणि खाताना चव देखील यांची खूप छान लागेल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोफ्ते टाकल्या लगेच पलटी करायची नाही. इथे पाहू शकता वरती जे बबल्स आहेत तेलाचे ते पूर्णपणे कमी झालेले दिसत आहेत आणि त्यानंतरच आपल्याला कोफ्ते जे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत. लगेच घाईघाईमध्ये जर आपण हे पलटी करत बसलं तर कोफ्ते जे आहेत ते सुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे बबल्स कमी झाल्याच्या नंतरच आपण हे पलटी करणार आहोत. इथे पाहू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे कोफ्त्यांचा आणि एकदम क्रिस्पीपणा याच्यामध्ये दिसत आहे. आता याच्यामध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल कोफ्त्यामध्ये तर ते देखील करू शकता. अगदी सहज अवेलेबल असणारं साहित्य वापरून आपण कोफ्ते बनवू शकतो. त्या आवडीनुसार आपल्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्यानुसार साहित्य वापरायचं आहे आणि कोफ्ते बनवायचे आहेत. इथे कलर एकदम छान असा आलेला आहे कोफ्त्यांचा, पाहू शकता आणि एकदम क्रिस्पी झालेले दिसत आहे. तर सगळ्या बाजूने हे आलटून पालटून तळून घेतलेले आहे आणि आता हे कोफ्ते व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत. तर आता हे काढून घेऊया. एकदम क्रिस्पी असे कोफ्ते आपले तयार झालेले आहे. कुठेही फुटलेले दिसत नाही आहे किंवा तेलामध्ये सुटलेले नाही आहेत. तर हे असेच खायचं म्हटलं तरी खूप छान आहे लागतील. टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही या पद्धतीचे कोफ्ते करून खाऊ शकता किंवा ग्रेव्हीचे ऑप्शन्स आहेत. आता हे कोफ्त्यांसाठी लागणारी आपण ग्रेव्ही तयार करूया. मसाला थंड झाल्याच्या नंतर एकदम बारीक असा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. त्यानंतर कोफ्ते ज्या कढईत तळले होते त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचा अर्धा कांदा इथे बारीक कापून आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट परतल्याच्या नंतर कलर चेंज झाल्याच्या नंतर वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. मसाला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. साधारणतः 3 मिनिटभर मसाला आपण लो फ्लेमवर परतून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहे. पाव छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनाजिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. मसाला बनवताना देखील आपण मिठाचा वापर केला होता, त्यामुळे तो अंदाज घेऊन मी इथं मीठ घेतलेलं आहे. सगळे मसाले इथं टाकलेले आहेत ग्रेव्हीमध्ये आणि आता हे सगळे मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर गॅस लो फ्लेमवरच आहे आणि झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिट पुन्हा असं शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढल्याच्या नंतर आता इथे याच्यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे टाकत आहे अजून थोडंसं बटर. चव जी आहे ना ती छान येते. साखरेमुळे काय होतं, थोडासा गोडसरपणा येतो. थोडीशी चव जी आहे तिखट आंबट गोड अशी लागते. चव छान लागते. ऑप्शनल आहे, स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. टाकलेले सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ग्रेव्हीचा थिकनेस आपल्याला पाहायचा आहे आणि त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. कोफ्त्यांची जी ग्रेव्ही आहे ती खूप सैलसर नसावी, तर इथं मी पाणी ॲड केलेलं आहे. मिक्स करूया आणि याचा थिकनेस पाहू शकता. खूप सैलसर थिकनेस नसावा. तर आता हे मिक्स करूया आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. इथे पाहू शकते छान अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपली कोफ्ते तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी कोफ्ते लगेच टाकलेले नाही. गरम गरम ग्रेव्हीमध्ये कोफ्ते टाकले तर लूजही पडतात आणि बऱ्याचदा ते सुटले जातात. तसं होऊ नये म्हणून कोफ्ते मी सेपरेट ठेवलेले आहेत. ज्यावेळी आपल्याला हे सर्व करायचे आहे त्यावेळी आपण असे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अशी ही लांब कापलेली कोबी टाकलेली आहे. दिसायला देखील छान दिसतं आणि कच्चा कोबी खायला देखील छान वाटतो. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. तर कोफ्ते घरी करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.